हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरी जय सुंदर ते धान उभे विठेवरी करते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते धान उभे विठेवरी करते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुलसी हार गला कासे पीतांबर हार गळा कासे पितांबर तुलसी हार गला कासे पीतांबर हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कवस्तुभमणी विराजित कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुलसी हार गला कासे पीतांबर हार गळा कासे पितांबर तुलसी हार गला कासे पीतांबर हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझेची सर्व सुख हिन श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ऐसे निवडिले मुळी निवाडिले मुळी ऐसे निवडिले मुळी निवडिले मुळी संती बैसोनी सकरी संती बैसोनी सकरी संती बैसोनी सकरी निवडले मुळे संती बैसोनी सकळी संती बैसोनी सकळी संती बैसोनी सकळी माझी डोई पायावरी तुम्ही न धरावे दुरी तुम्ही न धरावे दुरी तुम्ही न धरावे दुरी माझी डोळे पायावरी तुम्ही न
संती बैसोनी सकळी संती बैसोनी सकळी निवडे मुळे संत बैसोनी सकळे संत बैसोनी सकळे संत बैसोनी सकळे तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला खंड दोघांचा विठ्ठला ऐसे निवडिले मुरी ऐसे निवडिले ऐसे निवडिले मुरी ऐसे निवडिले मुरी संती बैसोनी सकळी संती बैसोनी सकळी संती बैसोनी सकळी निवडिले मुळे संत बैसोनी सकळे संत बैसोनी सकळे संत बैसोनी सकळे हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय रखुमाई रखुमाई आम्ही घ्यावे तुझे नाम आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ऐसे निवडले मुरी संती बैसोनी सकळी माझी डोई पायावरी तुम्ही न धरावे दुरी ऐसे निवडले मुरी संती बैसोनी सकळी तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला ऐसे निवडले मुरी संती बैसोनी सकळी। प्रस्तुत भगवत चिंतना करता निवडलेला अभंग श्रीमान श्री जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा हा 4 चरणाचा प्रेम कलह प्रकरणातील देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण या प्रकरणातील अभंग आहे। या अभंगाची पार्श्वभूमी थोडक्यात मी तुमच्या समोर मांडून जातो। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर या समाधीच्या विरहामध्ये सगळे संत महात्मे एकत्र आले
आणि सगळे संत महात्मे एकत्र येऊन त्यांनी देवाबरोबर भांडण केलं, देवाशी वाद केला, देवाशी संवाद केला. या संवादाचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. बघा, संत महात्मे कोणाबरोबर वाद करतात? हो, संत महात्मे 3 लोकांच्या बरोबर वाद केलेला आहे. संत महात्मे मनाबरोबर वाद करतात, संत महात्मे जनाबरोबर वाद करतात आणि संत महात्मे देवाबरोबर वाद करतात. ज्यावेळेला संत महात्म्यांनी मनाबरोबर वाद केला, मनाबरोबर वाद करण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर काय काय करीतोस या मना परिनायके नारायणा. या मनाला परमार्थिक जीवनाच्या सन्मार्गावर आणण्याकरता संत महात्म्यांनी मनालाही उद्देशून वाद केला. याच्यामध्ये सुद्धा भक्ती रस आहे. संत महात्मे जनाबरोबर वाद करतात. ऐक रे जना तुझ्या स्वैताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. या सकल जनाला सुद्धा या ठिकाणी संत महात्मे वाद करतात. वाद करण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर ही लोक सन्मार्गावर लागावी. आणि संत महात्मे देवाबरोबर भांडतात. देवाबरोबर भांडण्याचा विषय जर काय असेल तर देवा, आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको. देवा, आम्हाला या मुक्तीच्या पलीकडे जाऊन ही तुझी सेवा करायची आहे. याच्याकरता भक्तिप्रेम मागण्याकरता देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण म्हणजे प्रेम केलं. माऊली, ज्यावेळेला आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर भगवंतानं विशेष कृपा जर कोणावर केली असेल तर ती मनुष्यावर केलेली आहे. ऐकून जावा माऊली, या भगवंतानं मनुष्यावर 3 कृपा केलेल्या आहेत. पहिली कृपा, ज्यावेळेला आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर भगवंतानं आम्हाला स्वतःच्या अंशापासून या ठिकाणी पृथ्वी तलावर जन्माला घातलं. हा पहिला उपकार भगवंताने आमच्यावर केला. आम्ही कोणाच्या अंश आहोत? देवाच्या अंश आहोत. आम्ही भगवंताच्या अंशापासून जन्माला आलो आणि या सृष्टीवर भगवंतानं आम्हाला जन्माला घातलं. ही पहिली कृपा भगवंतानं केली. भगवंतानं दुसरी कृपा आमच्यावर केली. भगवंतानं या सृष्टीवर भगवंताचं नामचिंतन करण्याकरता सुंदर असा नरदेह जर कोणाला दिला असेल तर तो मनुष्याला दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. भगवंतानं आम्हाला सुंदर असा नरदेह दिला केवळ आणि केवळ भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. आणि भगवंतानं मनुष्यावर तिसरी कृपा केली. भगवंतानं मनुष्यावर जी तिसरी कृपा केली, भगवंतानं मनुष्याला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. सर्वश्रेष्ठ बुद्धी देण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर भगवंतानं मनुष्याला बुद्धिमान बनवलं. आणि बुद्धिमान बनवल्यानंतर या मनुष्याला स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता सर्वश्रेष्ठ बुद्धी जर कोणाला दिली असेल तर ती कोणाला दिलेली आहे? मनुष्याला. पण माऊली, आजही या व्यासपीठावर उघडपणे बोलून टाकतो, भगवंतानं मनुष्याला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. पण सर्वश्रेष्ठ बुद्धी देऊन सुद्धा मनुष्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही नाही. हा मनुष्याचा भ्रम झाला बरं का. पण माऊली, तुम्ही सर्वजण श्रोतावर्ग माझ्या समोर बसले म्हणून अगदी सुंदरपणे बोलून टाकतो. ज्यावेळेला भगवंतानं आम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर सुंदर असा नरदेह दिला. सुंदर असा नरदेह देऊन भगवंतानं आम्हाला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. आणि सर्वश्रेष्ठ बुद्धी दिल्यानंतर भगवंतानं स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली. पण मनुष्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही नाही. पण आजही तुमचा भ्रम घालवून टाकतो. ऐका, भगवंतानं मनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर जन्माला घातलेले आहेत. म्हणून मनुष्यानं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचं नाही. आज भारत देशामध्ये इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आले, बॉम्ब शोधक पथक आले, चोराला पकडण्याकरता अन्य उपकरणं तयार झाली. पण विचार करा, एका सामान्य चोराला पकडण्याकरता शुल्लक अशा श्वानाला बोलावं लागत असेल तर विचार करा, भगवंतानं दिलेली बुद्धी तुमची काय कामाची? हो का आपण एवढं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोय? एका सामान्य चोराला पकडण्याकरता जर एका श्वानाला बोलवावं लागत असेल तर आजही विचार करा, मनुष्यानं स्वतःला जास्त सर्वश्रेष्ठ समजायचं नाही. चला दुसरा मुद्दा सांगतो. माऊली, मी थोडंसं आज या व्यासपीठावर बोलून टाकतो. मी ज्यावेळेला 2017 आणि 2018 या सालाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये एमटेक शिकायला होतं बरं का. आणि त्याच कॉलेजमध्ये मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो त्या हॉस्टेलच्या रूममध्ये आम्ही एका रूममध्ये 3 विद्यार्थी राहत होतो. एक जम्मू काश्मीरचा विद्यार्थी होता, एक अहमदनगरचा होता आणि मी तिसरा कोल्हापूरचा पैलवान बरं का. आम्ही 3घे जण एका रूममध्ये राहत होतो. आमचं तिघांचंही शिक्षण पूर्ण झालं, एमटेक पूर्ण झालं. जम्मू काश्मीरचा मुलगा त्याच्या राज्यामध्ये निघून गेला. अहमदनगरचा मुलगा होता तो मुंबईला सर्व्हिसला लागला.
आणि मी मात्र कोल्हापूरचा तिसरा मुलगा. मी आमच्या गावाशेजारी इचलकरंजी म्हणून गाव आहे, त्या गावाच्या शेजारी एका अकॅडमीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायला लागलो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ऐका, किती मनाला कलाटणी देणारा हे सिद्धांत आहे. जो अहमदनगरचा विद्यार्थी होता, तो मुंबईला सर्व्हिस करत होता, त्यानं मला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यानं मला सांगितलं, ज्ञानेश्वर, तुमच्या गावाशेजारी असलेल्या इचलकरंजी गावामध्ये मी एका अकॅडमीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याकरता मी आणि माझी नवोदित पत्नी येत आहे. आता त्यावेळेला ज्ञान्या म्हणत होता, आता जरा शाना झाला बरं का. आता ज्ञानेश्वर म्हणायला लागला. आता त्यावेळेचे कॉलेजचे दिवस वेगळे होते. आता थोडंसं त्याच्यामध्ये रग आला होता. त्याला पण वाटायला लागलं की बाबा ज्याच्याबरोबर आम्ही राहत होतो तो महाराज झालाय, त्याला आता ज्ञान्या म्हणून चालणार नाही. मी म्हटलं, बाबा एवढ्या दिवसांनी मला फोन केलास, काय कारण आहे? तर त्यानं सांगितलं, ज्ञानेश्वर, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही सुद्धा असं ठरवलंय की आता इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापेक्षा थोडंसं प्रोफेसर म्हणून काम करावं आणि या मुलांना ज्ञान द्यावं. म्हणून इचलकरंजीमध्ये एका चांगल्या अकॅडमीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करण्याकरता दोघे मुंबईची नोकरी सोडून इचलकरंजीला आले. इचलकरंजीला आल्यानंतर मला मित्रानं फोन लावला, ज्ञानेश्वर, या इचलकरंजी भागामध्ये एखादा चांगला आम्हाला फ्लॅट मिळेल का राहण्याकरता? आता जवळपास सुशिक्षित एरिया बघितला आणि त्या एरियामध्ये मी सुंदर असा त्यांना फ्लॅट बघून दिला. फ्लॅट बघून दिल्यानंतर ते दोघेही आले. दोघांनीही स्वतःचं साहित्य शिफ्ट केलं आणि मी त्यांना सांगितलं की रमेश, तुला जर या गावामध्ये काही जरी अडचण आली तर एक भाऊ म्हणून मला काय कर, फोन कर. हे सगळं व्यवस्थित झालं. मी माझ्या गावी निघून गेलो. ते दोघेही इचलकरंजीमध्ये राहायला लागले. दररोज आमची भेट व्हायला लागली. असिस्टंट प्रोफेसर म्हणून एका मोठ्या अशा अकॅडमीमध्ये आम्ही दोघेही सुद्धा काम करायला लागलो. ती पत्नी ताई सुद्धा काम करायला लागली. पण माऊली, मला थोडंसं इंग्लिश येत नाही म्हणून तुम्हाला विचारतो बरं का, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला काय म्हणतात हो? अहो लाजायला काय लागलाय, बोला की. काय म्हणतात लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला? अॅनिव्हर्सरी म्हणतात. त्या दोघांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मित्रानं मला फोन लावला. मी चिंतना व्यतिरिक्त बोलणार नाही, मूळ सिद्धांत ऐका. लग्नाच्या वाढदिवसाला मला त्यांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर आता मी माझ्या पत्नीला सांगितलं, लग्नाच्या वाढदिवसाला जायचं आहे, बोलवलंय म्हटल्यानंतर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे का नाही हो? म्हणून आम्ही सगळे घरचे मंडळी एकत्र आलो आणि मी माझ्या आईला सांगितलं, आई, माझ्या मित्राचा लग्नाचा वाढदिवस आहे, काय घेऊन जाऊया? आईनं सांगितलं, मित्राला सुंदर असा ड्रेस घ्या आणि त्या ताईला सुंदर अशी साडी घ्या आणि त्यांच्या लग्नाला जा. आम्ही शर्ट पॅन्ट घेतलं, साडी घेतली आणि एक ज्ञानेश्वरी घेतली. आमचा उपक्रम आहे बरं का. आम्ही कोणाचा तरी वाढदिवस असला किंवा काहीतरी कार्यक्रम असला तर ज्ञानेश्वरीच्या व्यतिरिक्त आम्ही काही देत नाही लोकांना. आणि कारण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी घरोघरी गेली पाहिजे हा आमचा संकल्प आहे. म्हणून महाराज माझ्या मित्राला सुंदर असा ड्रेस घेतला, त्या ताईंना सुंदर अशी साडी घेतली आणि आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला गेलो. लग्नाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर महाराज ऐका, आमच्या स्टाफ मेंबर मधली एक मॅडम ही सुद्धा आमच्याबरोबर लग्नाच्या वाढदिवसाला आली होती. लग्नाच्या वाढदिवसाला केक समोर ठेवला, दोघांनी केक कापला. पण विचार करा, आमच्या स्टाफ मेंबर मधल्या मॅडमानं गप बसावं की नाही? गप बसावं की नाही? अहो, केक कापल्यानंतर माझ्या जवळच्या मॅडमांनी त्या ताईंना सांगितलं, ताई, लग्नाचा वाढदिवस झाला, नवऱ्यानं काही गिफ्ट वगैरे दिले की नाही? कशाला ख्याट काढायची गरज होती? महाराज, अहो त्यांचा तो पर्सनल प्रॉब्लेम आहे. लग्नाचा वाढदिवस आहे, काही गिफ्ट देतील न देतील त्यांचा प्रश्न आहे, तुला काही गरज होती का? एवढीशी बातमी फुटल्यानंतर मग माझ्या मित्राच्या बायकोला समजलं की यांनी लग्नाच्या वाढदिवसाला काही सुद्धा आणलेलं नाही. मित्र उठला, धाडकन पळत खाली गेला, एवढीशी टोपली घेतली, त्या टोपलीमध्ये एक साहित्य टाकलं, त्याला रंगीबिरंगी कागद लावला आणि धावत धावत वरती येऊन आपल्या पत्नीच्या हातामध्ये देऊन ते गिफ्ट देऊन म्हणायला लागला, प्रिये, 1 वर्ष माझ्याबरोबर सुखाचा संसार केल्याबद्दल लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक. त्या स्टाफ मेंबरनं गप बसावी की नाही? त्या ताई म्हणायला लागल्या, अहो ताई, दिलंय ते दिलंय, काय दिलंय ते उघडून बघा, काय दिलंय ते उघडून बघा. म्हटल्यानंतर महाराज तो रंगीबिरंगी कागद उघडला आणि त्या टोपलीतून एवढंसं छोटंसं पांढरं मांजर बाहेर आलं. काय बैदा आली हो? लग्नाच्या वाढदिवसाला पांढरं मांजर द्यावं? मांजर बाहेर आल्यानंतर मी आजही उघडपणे बोलतो, महाराज ती पतिव्रता स्त्री होती. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अम्मा नारायण तैशा परी. जसा हा महाराज पतिव्रते स्त्रीला आपला पती जसा प्रिय आहे, तसं पातक प्रमाण महाराज त्या पत्नीनं सांगितलं, मालक
आज तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाला मला मांजर दिलं याच्याबद्दल मी खेद व्यक्त करणार नाही, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. एवढंच मांजर ती सांभाळण्याकरता घेतली. अहो, ज्या प्रोफेसर असलेल्या स्त्रीला 1.5 लाख रुपये पगार होता, ती पत्नी दररोज महाराज त्या मांजराचा उपद्व्याप सांभाळू लागली. मांजराचा स्वभाव कसा आहे तो मला सर्वांना माहिती आहे महाराज. चंचल बुद्धीचा प्राणी म्हणजे कोण आहे? मांजर आहे. अहो, ते घरात एकटं गप बसलं का हो? हे दोघे ज्या वेळेला प्रोफेसर पदाकरता काम करण्याकरता जायचे ना, ते घरात असलेलं मांजर कधी कधी महाराज ते पडदे फाडणं, अन्नधान्यांची नासाडी करणं, कोच फाडणं असं करायला लागलं. पण 2-3 महिन्यानंतर, आता उत्तरार्ध आहे का सिद्धांताचा, 2-3 महिन्यानंतर त्या स्त्रीला राग आला आणि रागाच्या भऱ्यामध्ये नवऱ्याला सांगितलं, महाराज, आतापर्यंत एक पतिप्रेम म्हणून मी तुमच्याकडे बघितलं. लग्नाच्या वाढदिवसाला अन्य पती आपल्या पत्नींना काय काय देतात हेही सुद्धा मी अनुभवलंय. पण महाराज, लग्नाच्या वाढदिवसाला एवढंच मांजर दिलं, मी खेद नाही व्यक्त केला, पण मी याचा सांभाळ केला. पण महाराज, हे नाही मला आवडत मांजर. माझ्या मित्रानं स्पष्ट उत्तर त्याच्या पत्नीला दिलं, एक वेळ घरात तुला राहायचं असेल तर राहा, नाहीतर चालते हो, पण मांजराला घराच्या बाहेर मी काढणार नाही. असावं मांजरावर प्रेम, पण स्वतःचा संसार उद्ध्वस्त व्हावा एवढं तरी प्रेम नसावं बरं का. पण शेवटी त्या स्त्रीच्या रागाच्या मर्यादेचा बांध फुटला आणि तिनं मला फोन लावला, ज्ञानेश्वर महाराज, ज्या माणसाबरोबर तुम्ही 2 वर्ष एमटेक केलं, तो व्यक्ती आज पत्नीवर धावतोय, पत्नीला शिव्या देतोय आणि एका मांजरापायी माझ्यामध्ये वाद करतोय. मी म्हटलं, ताई काळजी करू नका, मी घरी येतो आणि तुमच्या दोघांच्या मधल्या वाद मिटवतो. घरी गेल्यानंतर मी त्या मित्राला सांगितलं, रमेश, आजही तुझ्या पायावर डोकं ठेवून सांगतो, या मांजराची विल्हेवाट लावल्याशिवाय तुझा सुखाचा संसार होणार नाही. मित्राला सांगितलेलं पटलं आणि मित्रानं सांगितलं, ज्ञानेश्वर, इथं जवळपास कुठं डोंगर आहे का रे? मी म्हटलं, ज्योतिबाच्या डोंगराशिवाय आमच्याकडे डोंगरच नाही. अहो महाराज, एक पिशवी घेतली, त्या पिशवीमध्ये मांजराला टाकलं, त्या पिशवीचा दोर आवळला, 4 व्हीलर गाडी घेतली, मी गाडी चालवत होतो, माझ्या शेजारी मित्र बसलेला आहे, मांजराची पिशवी पाठीमागच्या सीटवर टाकली, डायरेक्ट कोल्हापूरचं देवस्थान असलेलं ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो, भगवान ज्योतिबारायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर माघारी फिरलो. इचलकरंजीला घरात यायच्या आत मांजर घरात आलं होतं महाराज. हो, कधी तर्क लावा बरं का. आज माझ्यासारखा एमटेक झालेला मुलगा आज या कीर्तनाच्या स्थळापर्यंत येण्याकरता जर 4-5 वेळेला मोबाईलला लोकेशन लावावं लागत असेल तर विचार करा, भगवंतानं मांजराला कसलं ज्ञान दिलंय. हो, कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नेऊन टाका मांजराला, अचूकपणे येण्याचं कर्म जर कोण करत असेल तर ते मांजर करतं. मग आम्ही का स्वतःला एवढं सर्वश्रेष्ठ समजतो? म्हणून मनुष्यानं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचं नाही, कारण भगवंतानं प्राण्यांना चोर पकडण्याचं ज्ञान दिलं, भगवंतानं मांजराला एका ठिकाणावरून एका अचूक ठिकाणी येण्याचं प्रमेयाचं ज्ञान दिलं. पण आता अगदी उघडपणे बोलतो, खोचक ऐकून जावा, पण भगवंताची भक्ती करण्याचं ज्ञान मात्र भगवंतानं त्यांना दिलेलं नाही. हो, पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशूंना काय माहिती आहे हो? पाप माहिती आहे की पुण्य माहिती आहे? श्रोता वर्ग समोर बसलेला आहे म्हणून तुमच्या पायाला स्पर्श करून बोलतो, जर एका कुत्र्याला दगडाचा देव समजला असता तर त्या दगडाच्या देवावर त्यानं लघुशंका केली नसती. हे त्याचं पाप आहे महाराज. म्हणून भगवंतानं आम्हाला सुंदर असा नरदेह दिला, केवळ आणि केवळ भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या दारामध्ये उभे आहेत आणि देवाकडं स्वतःच्या स्वानुभवानं प्रार्थना करतात, भांडण करतात. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही घ्यावे तुझे नाम, आम्ही घ्यावे तुझे नाम, नाम 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 आम्हा द्यावे प्रेम, तुम्ही
म्हणून जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणतात आणि देवाकडे सुंदर असं मागणं मागतात. पण मागणं मागत असताना अनुभवानं मागतात. बघा, परमार्थिक जीवन जगत असलेल्या प्रत्येक मनुष्याजवळ दोन गोष्टी असल्या पाहिजेत. एक अनुभव असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान असलं पाहिजे. या दोन्हीही गोष्टी जर एकाजवळ असतील तर समजावं त्याचं परमार्थिक जीवन सुपर होतं. या दोन्ही गोष्टीपैकी एखादी जरी गोष्टीची कमतरता असेल, तुकोबराय देवाच्या दारामध्ये उभे आहेत आणि देवाशी भांडतात. पण देवाशी भांडत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ ज्ञान आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ अनुभव आहे, म्हणून तुकोबराय भांडतात. शास्त्रकार म्हणतात या दोन्हीही गोष्टीची कमतरता जर एकाजवळ असेल तर समजा परमार्थामध्ये त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, वेदांत शास्त्रामधलं तत्वज्ञान आहे म्हणून बोलून जातो. पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे बरं का. या पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये अनुभव आणि ज्ञान या दोन गोष्टीवर चिंतन खूप मांडलेलं आहे. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये दोन सिद्धांत सांगितलेले आहेत. पहिला सिद्धांत, 3 शास्त्र पंडित आहेत. या 3 शास्त्र पंडितांनी वेदांताची पदवी घेतली आणि काशीवरून निघाले. काशीवरून निघाल्यानंतर महाराज या 3 पंडितांना वेदांताचं ज्ञान होतं. तिघांनाही बऱ्यापैकी अनुभव होता. पण वेदांताची पदवी घेऊन येत असताना, आपल्या गावी येत असताना मध्ये त्यांना सरोवर लागला. सरोवर लागल्यानंतर तिघांनीही सुद्धा सरोवरामध्ये काय मारली? उडी मारली. मी आजही तुमच्यासमोर स्पष्ट वक्तव्य करतो, महाराज, परमार्थ करत असणाऱ्या माणसानं 2 गोष्टी लक्षात ठेवा. परमार्थाविषयी, पांडुरंग परमात्म्याविषयी ज्ञान असलं पाहिजे आणि अनुभवही असला पाहिजे. या दोन्हीही गोष्टीची कमतरता जर तुमच्याजवळ असेल ना तर तुम्ही परमार्थिक जीवनामध्ये उच्चतम दर्जापर्यंत पोहोचत नाही. पण शास्त्रकार म्हणतात या दोन्ही गोष्टीपैकी एक जरी गोष्ट हुकली की समजा परमार्थिक जीवनात तुमचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. 3 शास्त्र पंडित आहेत, वेदांताची पदवी घेऊन निघाले आणि वेदांताची पदवी घेऊन निघाल्यानंतर मध्ये सरोवर लागला. सरोवर लागल्यानंतर तिघांनीही सरोवरामध्ये काय मारली? उडी मारली. ऐका, सरोवरामध्ये उडी मारल्यानंतर दोघांना पोहता येत होतं, मात्र एकाला पोहता येत नव्हतं. आता बुडायला लागल्यानंतर माऊली मला सांगा, आपल्या घराशेजारी विहिरीमध्ये एखादा व्यक्ती जर बुडत असेल तर आम्ही काय करतो? माणुसकी म्हणून आपण त्याला वाचवतो कोणी? त्या 2 पंडितांनी विचार केला, आपला सहकारी मित्र आहे, बुडायला लागलेला आहे, याला वाचवूया. वाचवूया म्हटल्यानंतर 2 पंडितांना ज्ञानाचा अहंकार झाला आणि 2 पंडित म्हणायला लागले, वेदांताचं शिक्षण घेतलेली माणसं आहोत, असं तसं वाचवायला जाणार नाही. पहिला शास्त्रामध्ये काय लिहिलंय ते पाहतो आणि मग वाचवायला जातो. अहो, गळ्याची झोळी काढली, ग्रंथ काढला आणि ग्रंथामध्ये पहिला अनुवाद लिहिला होता, सर्वम नाशम समुत्पन्ने अर्धम तेजती पंडितः. जर एखादी गोष्ट पूर्णपणे नाश होत असेल तर त्यातला अर्धा का भाग होईना उपयोगात आणावा, हे त्या शास्त्रात लिहिलं होतं. 2 पंडितांनी तलवार काढली आणि बुडणाऱ्या पंडिताचं मुंडकच छाटलं आणि मुंडकच घेऊन आले. शास्त्रामध्ये काय लिहिलं होतं? सर्वम नाशम समुत्पन्ने अर्धम तेजती पंडितः. जर एखादी गोष्ट पूर्णपणे नाश होत असेल तर त्यातला अर्धा का भाग होईना उपयोगात आणावा, म्हणून त्यांनी मुंडकं छाटलं आणि माघारी घेऊन आले. महाराज, हे शास्त्र तिथं वापरायचं होतं का? शास्त्र शिकलं हो, पण त्याचा अनुभव आहे का? नाही महाराज. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झाला, डॉक्टर लोक सांगतात, बघा माऊली, आता तुमच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झालेला आहे, तो पायाचा अंगठा कापल्याशिवाय गत्यंतर नाही. आमच्या गावामध्ये घटना घडली बरं का, मी आजही व्यासपीठावर बोलून जातो. एका व्यक्तीच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झाला होता. आमच्या गावात शेजारी मिरज म्हणून सिटी आहे, सगळे दवाखाने आहेत. मी त्या व्यक्तीला मिरज सिटीमध्ये एका चांगल्या डॉक्टरांच्या जवळ घेऊन गेलो. ज्ञानेश्वर महाराज, पहिल्यांदा तुम्ही आत या, तुमच्याशी बोलायचं आहे. ही जी व्यक्ती घेऊन आली आहे ना, या व्यक्तीच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झालेला आहे. याचा जर अंगठा आत्ताच्या आत्ता कापला तर याचा जीव वाचू शकतो. मी बाहेर आलो, मामांना सांगितलं, मामा आत्ताच्या आत्ता पायाचा अंगठा कापल्याशिवाय गत्यंतर नाही. मामा म्हणायला लागला, आत्ता कशाला कापायचं? एवढ्या पायाच्या अंगठ्यासाठी एवढं सगळं मोठं संकट घ्यायचं नाही. म्हणायला लागले, पुढल्या वर्षी येऊया. मी म्हटलं, काय माझ्या पायाचा अंगठा कापायचा आहे? जाऊया म्हटले, पुढल्या वर्षी येऊया. परत आम्ही माघारी गेलो, पुढल्या वर्षी परत आलो. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही आत या. मला सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज, या व्यक्तीचा पहिल्या वर्षी पायाचा अंगठा कापायला सांगितला होता, पण पायाच्या अंगठ्याला लागलेला गँग्रीन नावाचा रोग पायाच्या घोट्यापर्यंत गेलेला आहे. आता या व्यक्तीचा पाय कशातून कापावा लागेल? घोट्यातून कापावा लागेल. मी त्या मामाला सांगितलं, मामा आत्ता तरी शाने व्हा. मामाने सांगितलं, पोराचं लग्न 2 महिन्यावर आलेलं आहे
आणि 2 महिन्यावर आल्यानंतर महाराज पायाचा घोटा कापून टाकला, एका पायानं लंगडं झालो. पोराचा बाप एका पायानं लंगडा आहे म्हणून सासरवाडीतले लोक नावं ठेवतील म्हणून त्यानं विरोध केला. परत पुढल्या वर्षीवर गेलं. पुढल्या वर्षीवर गेल्यानंतर मी मामाला पुढल्या वर्षी घेऊन आलो. ऐका सिद्धांत. मामाला सांगितलं, मामा आता तरी शाने व्हा. डॉक्टर साहेबांनी मला आत बोलवून घेतलं आणि सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज, या व्यक्तीचा पहिल्या वर्षी पायाचा अंगठा कापावा लागत होता, दुसऱ्या वर्षी याचा पाय घोट्यातून कापावा लागत होता, आता याचा गँग्रीन नावाचा रोग पायाच्या गुडघ्यापर्यंत गेलेला आहे. या व्यक्तीचा गुडघ्यातून पाय काढल्याशिवाय गत्यंतर नाही, तर पुढल्या वर्षी याला 4 चौघांच्या खांद्यावरनं काढावं लागेल. महाराज वेदांतावर बोलून जातो. हे शास्त्र एखाद्या व्यक्तीच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झाला तर तिथल्या तिथं पायाचा अंगठा कापून टाका, तुमचा जीव वाचल्याशिवाय राहणार. हे शास्त्र पायाच्या अंगठ्याच्या ठिकाणी वापरायचं होतं. वापरलं कुठं? बुडणाऱ्या पंडिताजवळ वापरलं. महाराज ज्ञान आहे पण अनुभव नसल्यामुळं त्या बिचाऱ्या पंडिताचा जीव गेला का नाही हो? मला सांगा, आता 3 पंडित होते, त्यातला किती पंडित निघून गेला? एकटा पंडित मेला, वारला. उरले किती? 2 पंडित. हे 2 पंडित पहिलं तीराला आले, एका हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये वास्तव्य केलं आणि वास्तव्य केल्यानंतर त्याच गावातली एक कुलवान स्त्री हनुमंतरायाच्या दर्शनाकरता येत होती आणि त्या कुलवान स्त्रीनं या दोघांच्याकडे बघितलं. महात्मे दिसतायत, तोंडावर तेज आहे, म्हणून त्या स्त्रीनं सांगितलं, महात्म्या, दोघेजण आमच्या घरी प्रसादा करता याल का? प्रसादा करता याल का म्हटल्यानंतर त्या स्त्रीला त्या 2 पंडितांनी सांगितलं, आम्ही कांदा लसूण न खाणारी माणसं आहोत, आम्ही काशीमध्ये शिकलेले ब्राह्मण आहोत, म्हणून आम्हाला कांदा लसूण चालत नाही. त्या आईनं सांगितलं, महाराज तुम्हाला हवं ते करून घालतो पण त्याच्यामध्ये कांदा लसूण घालणार नाही, पण एक वेळ माझ्या घरामध्ये भोजना करता या. 2 पंडित भोजना करता आले. महाराज सतरंजी हातरली, केळीचं पान टाकलं आणि केळीच्या पानावर महाराज त्या स्त्रीनं दोघांच्याही पात्रामध्ये आंबोरी टाकली. तुम्ही सर्वांना ज्ञात आहे ना आंबोरी? आंबोरी टाकल्यानंतर माझ्यासारखा बुवा असता तर 10 आंबोऱ्या खाल्ला असतं बरं का हो. पण त्या 2 पंडितांनी विचार केला, आंबोरी टाकलेली आहे, शास्त्रामध्ये काय लिहिले ते पहिल्यांदा बघूया आणि मग आंबोरी खाऊया. बुवा पंचायत झाली कणी हो. शास्त्र उघडलं. शास्त्रामध्ये एक अनुवाद लिहिला होता, छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. ज्या ठिकाणी छिद्र आहे त्या ठिकाणी नाश झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांनीही आंबोरी उचलली. बया म्हणायला लागली, एक छिद्र आहे तर शास्त्रामध्ये एवढा नाश सांगितलेला आहे, या तर आंबोरीला छिद्र आहेत. आंबोरी टाकली आणि दोघेही घराबाहेर पळाले. महाराज 4 दिवस या पंडितांना कुणी सुद्धा जेवायला वाढलं नाही. त्या स्त्रीचा अपमान केल्याबद्दल. मी वेदांताच्या सिद्धांतावर येतो. हे शास्त्र कुठं वापरायचं होतं? जर तुम्ही पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर कधी योगायोगाला तुम्हाला गोपाळपूरला जाण्याचा, तर गोपाळपूरला जाण्याकरता तुम्ही कशातून प्रवास करता? बोटीतून प्रवास करता. बोटीमध्ये बसल्यानंतर जर तुमच्या बोटीला एक छिद्र असेल तर तुम्ही कुठं जाल? नाही महाराज, तुम्ही डायरेक्ट अरबी समुद्राला जाल. हा महाराज, त्याच वेळेला शास्त्रकार सांगतात, तुम्ही बोटीमधून प्रवास करत असताना जर तुमच्या बोटीला एक जरी छिद्र असेल ना, तर महाराज ताबडतोब त्या बोटीतून उतरा, तुमचा नाश थांबेल, नाश होणार नाही. पण हे शास्त्र वापरायचं होतं बोटीच्या ठिकाणी. वापरलं कुठं? आंबोरीच्या ठिकाणी. महाराज 4 दिवस कुणी सुद्धा जेवायला घातलं नाही. म्हणून परमार्थामध्ये ज्ञानाला आणि अनुभवाला फार मोठी किंमत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या दारामध्ये उभे आहेत आणि देवाच्या दारामध्ये उभे राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या अनुभवानं सांगतात, हरी तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे, कोणी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे, माझा अनुभव हे अंगे, माझा अनुभव हे अंगे, माझा अनुभव हे अंगे, वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी जे काही वर्णन करणार आहे, मी जे काही परमेश्वराकडे मागणार आहे, जे काही परमेश्वराची वादसंवाद करणार आहे, भांडण करणार आहे, हे स्वतःच्या अनुभवाने ज्ञानानं करणार आहे. महाराज, या अभंगाची पार्श्वभूमी सांगतो. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या दारामध्ये उभे आहेत आणि भगवंताच्या दारामध्ये उभे राहिल्यानंतर माझ्या तुकोबरायांनी देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघितल्यानंतर तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये समस्या निर्माण झाली. देवा, तू मात्र सर्वगुण संपन्न आहेस. देवा, तू मात्र आनंद घन आहेस. देवा, तुझ्या वाटेला सगळी सुख आहेत, पण आम्हाला या पृथ्वी तलावर जन्माला घालत असताना दुःख देऊन का जन्माला घातलंस? बघा, जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्या सृष्टीवरील सर्व जीवांची परीक्षा घेतली आणि मग देवाशी भांडायला आले. देवा, तू मात्र आनंद घन आहेस. देवा, तू मात्र सुख घन आहेस. तुझ्या वाटेला सगळी सुख आहेत, पण देवा, आम्हाला मात्र दुःख देऊन जन्माला का घातलंस? या समस्येचं कारण शोधत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणाला एक कारण सापडलं. जर देव आनंद घन असेल तर आम्ही सुद्धा कसं पाहिजे हो? आनंद घन पाहिजे ना. महाराज, भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलंय, ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती शरीरम यदवाप्नोदी यच्छाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानी संयाती वायुर्गंधा निवाशयात. भगवंतानं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, ज्या वेळेला मी जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर या सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतर या सृष्टीमध्ये सगळे सजीव जन्माला घातले, ते कोणाच्या अंशापासून? ममेव अंशो, माझ्या अंशापासून बनवलं. मग तुकोबराय देवाशी कंबर कसून बांधतात. देवा, तू भगवद्गीतेमध्ये सांगितलंयस स्वतःच्या अंशापासून ही सृष्टीची निर्मिती केली, मग तू मात्र आनंद घनायस आणि आम्ही मात्र दुःख घनायस. हा भेदाभेद का ठेवलास? हा भेदाभेद का ठेवलास? याच्यावर जगद्गुरु तुकोबराय वाद करायला लागतात आणि वाद करत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या समस्येवर एक कारण सापडतं. माऊली, मी आजही तुमच्यासमोर उघडपणे बोलून टाकतो, आपल्या जीवनामध्ये एक जरी समस्या निर्माण झाली ना महाराज, त्या समस्येवर जास्त विचार करायचा नाही बरं का. काही लोक समस्येवर विचार करतात आणि आपला अंत करून टाकतात. महाराज, त्या समस्येतून आपण कधी बाहेर पडेल याच्यावर जास्त विचार करावा. कारण आम्ही ज्यावेळेला इंजिनिअरिंगला होतो महाराज, त्यावेळेला आम्ही शेवटच्या वर्षामध्ये प्रोजेक्ट करायचो आणि त्या प्रोजेक्ट करत असताना जर त्या प्रोजेक्टमध्ये एखादा जर बिघाड आला तर IT फील्डमध्ये एक ॲनालिटिकल मेथड आहे, त्याला रूट कॉज ॲनालिसिस म्हणतात बरं का. म्हणजे मूळ कारणाचा शोध घेतल्याशिवाय समस्येचं निराकरण होत नाही, त्याला रूट कॉज ॲनालिसिस म्हणतात. त्या रूट कॉज ॲनालिसिसमध्ये 3 भाग पडतात: लोअर लेवल ॲनालिसिस, हायर लेवल ॲनालिसिस आणि रूट कॉज ॲनालिसिस. या 3 ॲनालिसिस मधून गेल्यानंतर मग तुम्हाला समस्येचं मूळ कारण सापडलं की तुमची समस्या निराकरण झाली. आता एक छोटंसं अल्पसं उदाहरण सांगू का हो? समजा आम्हाला ताप आल्यानंतर, आमचं अंग जड झाल्यानंतर आम्ही डॉक्टरकडे जातो का इंजिनिअरकडे जातो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर समजा जर आपला ताप 100च्या वरती असेल ना, तर डॉक्टर साहेब पहिल्यांदा काय करतात माहितीये का? प्रारंभिक तपासणी करतात, याला म्हणतात लोअर लेवल ॲनालिसिस. टेटस्कोप लावतात, टेम्परेचर बघतात आणि टेम्परेचर बघितल्यानंतर 2 दिवसाच्या गोळ्या देतात. माऊली, काळजी करू नका, 2 दिवसात बरं होईल. याला म्हणतात लोअर लेवल ॲनालिसिस. लोअर लेवल ॲनालिसिस करून सुद्धा जर त्याच्यामध्ये जर फरक पडला नाही तर तो पेशंट परत येतो, डॉक्टर साहेब 2 दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या पण ताप काय कमी आला नाही. डॉक्टर साहेब म्हणायला लागले, बाळा आता तुला सलाईन लावली जाईल, तुला इंजेक्शन दिलं जाईल, त्या सलाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं सोडली जातील. याला म्हणतात हायर लेवल ॲनालिसिस. महाराज, हायर लेवल ॲनालिसिस केलं, सलाईन लावलं, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडला नाही, तर डॉक्टर लोक पुढची प्रोसिजर करतात. याचं कारण म्हणजे रूट कॉज ॲनालिसिस. डॉक्टर साहेब म्हणायला लागले, माऊली सगळे प्रयत्न केले पण काय गुण आला नाही, आता थोडंसं तुमचं युरिन आणि ब्लड चेक करूया, मग लक्षात येईल. महाराज, युरिन काढलं, ब्लड काढलं, लॅबोरेटरीमध्ये पाठवलं, लॅबोरेटरीचा रिपोर्ट आला. रिपोर्ट आल्यानंतर समजलं माऊली तुम्हाला डेंग्यू झालाय. महाराज, समस्येचं मूळ कारण सापडल्याशिवाय समस्येचं निराकरण होत. जगद्गुरु तुकोबरायांनी समस्येवर महाराज विचार केला आणि त्या समस्येतून एक मार्ग हाताला लागला. जगद्गुरु तुकोबराय म्हणायला लागले, आमच्या जीवनामध्ये दुःख येण्याला खरं कारण काय असेल तर आम्ही वाढवून ठेवलेला प्रपंचाचा संघ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंढाली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठोबा रखुमाई